अरे जाईल कडक कडक असला तर कडक कडक. हा एक मिनिट, काही पर्सनल प्रश्न विचारू शकतो तुम्हाला? आत्तापर्यंत तुम्ही कुठपर्यंत पोहोचला? स्टेजेस असतात ना असे की लांबून लांबून वरून वरून 1 2 ते अरे ते काय म्हणतात फर्स्ट बेस केलं. हां सेकंड नाही. तुम्हाला काय ही इथून विचारते किस किस की तुम्ही दोघी सिंगल आहात? तुम्ही तू सिंगल आहे, तू नाही आहेस, ठीक आहे. कसा वाटतं तुला तो? खरं खरं सांग. क्यूट तर का ठरकी आहेस का? एका बाईचं घर तोडतेस? लाज वाटते का थोडी? बिचारी ती लग्नाचे फोटो बनवते आणि ती धूमच्या उदय चोपडासारखी तू मध्ये जाते. क्या मम्मी? हे तुला ही कशी वाटते? म्हणजे जर समज तू सिंगल असतास तर ही कशी वाटते? हे हात तरी काढ ना तोंडावर. हां नाही नको म्हणजे. ए नको म्हणजे काय? मी देतोय काय? मी हायपोथेटिकली विचारतोय, जर तू आयुष्यात सिंगल असतास हा. तर ही तुला कशी वाटते? आणि ठीक आहे. अरे ही काय झोमॅटो आहे काय? एक मिनिट. क्यूट आहे, प्रिटी आहे, हॉट आहे. तू चुप बस. क्यूट, प्रिटी, हॉट, अगली. अगली. त्याची गर्लफ्रेंड आहे ना? नाही खरं बोलला. तिच्या डोळ्यात नसे नाही गर्लफ्रेंड आहे म्हणतो, माझी गर्लफ्रेंड मारतो. किती वाईट वाटतंय आता. हा ते त्याच्या संसारात विष घोळत होतीस ना, आणि ती मुलगी आहे ना त्याची जी गर्लफ्रेंड आहे, मी जेव्हा तो प्रश्न विचारतो तुला ती कशी वाटते, ती अशीच बघू. फर्स्ट बेसच्या पुढे जायलाच देणार नाही. क्यूट बोलून बघ फक्त तिला. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही डेटवर वगैरे जाता कुठे? हो. कुठे गेलात? सर्वात बेस्ट डेट आतापर्यंतची कुठे होती तुमची? कांदिवलीची आहात ना ते लोक? हां तू आहेस कुठला? मी जोगेश्वरी. अच्छा. आणि ती? बोरिवली. अच्छा मग एकच लाईन ना. मग का बो ठीक आहे. हा कुठे गेलात आतापर्यंत? गोराई. आणि ते अजून मनोरी. हां लोणावळ्याला गेलेलो. हां. आणि मग तुम्ही केलं काय? नाही असंच म्हणजे विलाला गेलो. वॅक्स स्टॅच्यू बघितला सुनीलचा? गेलेला सुनीलचाच आहे. ही तर बिचारी काही हसतच नाही आता. म्हणजे अगली बोललाय मला. हां अगली म्हणजे मराठीत माहिती आहे तुला काय? कोणी नाही सांगणार. अगली म्हणजे मराठीत काय असतं? तू मराठी आहेस ना? घाणेडी म्हणजे अरे घाणेडी नसतं यार. घाणेडी म्हणजे डर्टी. हे बाजूची त्याची गर्लफ्रेंड मध्ये घाणेडी म्हणलं. अरे अगली म्हणजे घाणेडी नाही, ती घाणेडी पण आहे. अगली आणि घाणेडी. तू सांगा काय उत्तर आहे? तुझ्या एवढे जोक मारले, जर तू बरोबर ट्रान्सलेशन सांगितलं तर मी तुला 500 रुपये देईन, ठीक आहे? तुम्ही कोणी काय बोलणार काय? प्रयत्न तरी कर ना. काय असू शकतं जे जो चांगला नाही दिसत तो? हे आम्हाला माहिती आहे. तू तिने एकदा ते वाक्प्रचाराचे जो चांगला नाही दिसत तो. हा तुला माहिती आहे? तुला पण नाही. तुम्ही कुठून मराठी शिकले कधी? घरी काय बोलता तुम्ही? तरी पण तुम्हाला नाही आहे. ठीक आहे. तुला माहिती आहे भाऊ काय म्हणतात? हां बरोबर. एक कोणाला तरी माहिती होतं. हां तुला बोलतात पण डील तिच्यासाठी होती. ठीक आहे. तुला पण बोलतात. अरे ते शिवाजीवाला शेट. ते तशी नंतर बोल मी. ठीक आहे. कुठे आहेस? म्हणून मी मराठी लाईट लावले. ठीक आहे. एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. कोणाला तरी विचारतो मी. हिला विचारतो काय वाटतं तुला? तू सांग. ह्याला पैसे दिले पाहिजे? नाही सगळ्यांना विचारतो. सगळ्यांना काय वाटतं? घाणेरडी बोलले मला. कुरूप बोलले. नाही
आता मला वाटतं दिले पाहिजे. किती जणांना वाटतं नाही दिले पाहिजे? अजिबात नाही म्हणतात. हे सगळे बायकांची पूर्ण कम्युनिटी उभी झाली आहे. आणि किती जणांना वाटतं दिले पाहिजे? दिले पाहिजे जास्त. ठीक आहे ठीक आहे. दोघांना दिले पाहिजे, एकाला दिले पाहिजे, दोघांना. तिला देऊन टाक. माझेच आहे, त्यांना देऊन. मिळाले ना तुम्हाला? मिळाले. सॅनिटायझर आहे का? त्यांना ते घाणेरडी झाली ना नोट. भाई जब तू आगे आएगा ना, इसका एक फ्रेम में फोटो ले लेना. ठीक आहे. छान छान. एकदा टाळा होता त्या दोघांसाठी. कोणाची बोलूया अजून आपण? ठीक आहे ठीक आहे. हां हॅलो नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे भाऊ आपचं? किरण. आपचं नाही, तुमचं? किरण नवरे. किरण नवरे. अरे आडनाव नवरे नवरे. आडनाव नवरे आहे तुमचं? मग तुम्ही तर लावू का लावू. कैली का उत्तर कशी देतात? असंच असंच घुसतंय काय? जाईल जाईल. तुमचं आडनाव काय आहे? नवरे. नवरे आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि कोणावर आलात तुम्ही? फ्रेंड सोबत. ओ फ्रेंड. काय करता आयुष्यात तुम्ही? मामा आहे माझा. अरे लय लांबचं रिलेशन आहे. प्लॉट वे. अरे लय लांबचं रिलेशन आहे. एक मिनिट, तुम्हाला काय होप आहे सांगा मला. बोलते मामा सांगायचं बोलते. आणि ती म्हणते माझा बॉयफ्रेंड आहे. तुम्ही लांबचे मामा म्हणजे किती लांबचे आहात? माझी चुलत बहीण आहे ना, तिच्या मावशीची मैत्रीण आहे वाटते. वाटतंय काय? अरे माहीतच नाही ऍक्च्युली काय किती लांब आहे. हे बघा, तुमचं नाव नवरे आहे पण तुम्ही नात्यांचे तुम्ही. अरे घरी आई पण बोलते ना, तुम्ही नवरे नुसते भवरे आहेत बायकांच्या पार्टीत. ते भवरे नाही, भ पासूनच आहे. काय करता तुम्ही आयुष्यात? काय करता? शेफ आहे. शेफ आहात तुम्ही? कुठे शेफ आहात? आणि आता इथे ला लागलोय. अच्छा. आणि कसं आहे वर्क कल्चर तिकडचं? नाही चांगलं आहे. आणि तुमची स्पेशालिटी काय आहे? मी इंडियन करीमध्ये. इंडियन करी हा. म्हणजे कोणत्या कोणत्या करी बनवता तुम्ही? ते आपलं पंजाबी, राजस्थानी, महाराष्ट्रीयन वगैरे असं सगळं मिक्स आहे. सगळं Banquet mix? kitchen. हा बँक्वेट किचनला आहे. डिपेंड कसं बँक्वेट असं लग्न फंक्शन काय असेल ना, मग ते लोक मेनूज देणार, मग ते होणार, मग तसं होणार तसं. मला असं वाटतं जसं आपण कामाचं बोलायला लागलो ना, तुमचा इंटरेस्टच गेला एकदम. अरे गेला 12 तास उभं राहायला लागतं कंटिन्यू. हलवायला लागतो नुसतं हलवा. अरे लोक म्हणतात हे करीमध्ये मेयोनीज कोणाचा? कारण की ते एवढे मोठे मोठे काय मोठे मोठे? एवढे इलेक्ट्रिकचे पॅन आहेत ना मोठे. हा, हा. हलवा, मटन हलवा, चिकन हलवा. पण तुमची मग प्रॅक्टिस पण होत असेल ना तेवढीच? प्रॅक्टिस पण होते. आणि नवीन जे येतात ना, इंटरवाले जे असतात ना, नाही त्यांना नाही कळलंय. हा तुम्ही सांगा बरं ना. ते येतात ना असे, मग ते बोलतात क्या कर रहे हो? मी बोला इधर मेरा इलाज, उसका क्या इलाज आहे. मित्रांनो, एक नम्र विनंती, हॉटेलला जाऊन. नाही ऍक्च्युली सगळ्या हॉटेलमध्ये तसंच आहे. सगळ्या हॉटेल हलवत असतात. हे बघ कसं आहे माहिती आहे काय? एक काय आहे, ऍक्च्युली सीन काय आहे, संजीव कपूर हलवतो. चिकन दो प्याजा असा काढतो तुम्ही. मी तसं- चिकन आणि दो यांचे प्याजा. अरे तसं नाही. ऍक्च्युली कसं आहे, एक थांबा. हा किचन मध्ये ना सगळं डबल मिनिंगच चालून जाते. हा. मग ते आमचं डबल मिनिंग मध्ये तर दिवस पण चांगला जातो, लोड पण काय वाटत नाही कामाचा. असं हलके होता तुम्ही. हलकं होऊन जातं. आणि असं जर परवाचा इन्सिडेंट होता की एक इंटर्न असा तो राईस भरत होता. इंटर्न राईस भरत होता. इंटर्नशिपला तो हा. राईस भरत होता. आणि तुम्ही कुठे होता? आम्ही असं बाजूला होतो, चाय वगैरे पित होतो. तर तो म्हणतात मागे होते. मागे होता. मागे होता. तो कसा असा भरत होता ना पॅन मध्ये. हा. मग तुला दुसरा बोलता रे ऐसा मत डाल, फैला के डाल जरा. म्हणजे स्प्रेड करून टाकायचं राईस. हा काय ना काय. पण असं तुमच्या किचन मध्ये जर कोणाचा साबण वगैरे पडला असा? साबण नाही यूज करत ना ऍक्च्युली. साबण नाही यूज करत? नाही तिकडे अरे तो डिपार्टमेंट वेगळा आहे. हा नाही नाही, हे वेगळे जोक मारतायत. यांचा वेगळा साबण असतो. ठीक आहे. हा हा. मग त्याचा राईस तुम्ही म्हणाला की काय फाको? पेला के डाल. पेला के डाल. अच्छा, तुमच्या क्या बोल रहा है? तुम्ही असे एकदम शौकीन माणूसच आहात तुम्ही.
हा मी असंच आहे. तुमची गर्लफ्रेंड वगैरे आहे? आता नाही. हां. कधी लास्ट होती? लास्ट 1 वर्ष झाला सर. हां. का ब्रेकअप झाला आणि तुमचा? तिला माझा नाही आवडला. स्वभाव अरे माणूस, मला वाटलं दादा कोणकी बसवले प्रत्येक गोष्टी डबल. तिला नाही आवडला माझा स्वभाव, कारण मी आलो आहे तो तवा. एकदा टाळा. थँक्यू. यांना तर दिले पाहिजे. हा, यांना हजार थँक्यू 500 खिशातच होती माझ्या. ठीक आहे. तू नको जाऊ, तू थांब, मी जातो. हे घ्या, माझ्या हातातून घ्या, तुम्हाला हातात देतो पैसे. मी ठीक आहे. माझ्या अश्लील शोला यायचं होतं. 9:30 आहे ना तो. तू पण येणार आहे 9:30च्या शोला. तुझ्याकडे तिकीट आहे ऑलरेडी. 9:30च्या शोची पण आहे. तू दोन्ही शोची तिकीट्स घेतेस. अरे चुकून कशी बोल ना, मी तुझा फॅन नागपूरवरून आलो. हे माझ्यासाठी सरप्राईज आहे. खोलू ना मग तोपर्यंत. अरे कडक यार. वाव यार, मला सरप्राईजेस खूप आवडतात. काय याच्यात तू मला जोक नाही कळला यार. कळलं का? मी परत करूया आपण. ठीक आहे. मला सरप्राईज खूप आवडत. याच्यात काय आहे? अरे असा ना. ठीक आहे, जाऊ दे. जोक खराब केला तुम्ही. हे तुझ्यावरच बिल फाडते सगळं. ठीक आहे, खोलूया. एक मिनिट. हे तू पकड. हा फक्त 10 मिनिटात बनवलं. फक्त 10 मिनिटामध्ये बनवलं. म्हण की मला 10 तास लागले. 10 तास लागले मला. तू एक फोटो तू घेऊन जा. ते पोलीस स्टेशन मध्ये लावशील. पण छान. एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. तुला बघ, आर्टची मी रिस्पेक्ट करतो, कारण मी स्वतः आर्टिस्ट आहे. ठीक आहे. तर मी तुला पैसे तर नाही देणार. तुझी साईज काय आहे? अरे फालतू बोलता यार तुम्ही लोक. हां, साईज काय तुझी? साईज बोल. हां, टी शर्ट अजून काय साईज सांगणार? काय तुला कॉन्डम लावून देणार का मी? हे पकड, हे नंतर देशो नंतर. हां, काय साईज? हां, 22. अरे अच्छा, तुला हे येईल मग. ठीक आहे, एक मिनिट ना. काय याच्यात? ठीक आहे. हे हुडी आहे अर्बन मंकीचा. ठीक आहे. छान. आवडला तुला? कलर आवडलाय? मस्त आहे ना. फ्रीमध्ये असंच वाटतं, सगळं छान असतं. आणि कोणी मुलींना माझी नाही बोलायचं? अरे काय तू तर सुंदर मुलींना नाही, सुंदर आहेस तू. ठीक आहे. पण एक जन्म अजून लागेल. हां. नमस्कार मित्रा. नमस्कार. काय नाव आहे तुझं? समर्थ. समर्थ. रत्नागिरीवरून आलोय मी. अरे एक नंबर यार. एकदा टाळा वाजवा. हे कॉम्पिटिशन आहे. माझ्याच गावचा आहेस तू. कुठला गाव कोणता? रत्नागिरीच प्रॉपर. अच्छा, प्रॉपर रत्नागिरीचा आहेस तू. आणि कसा आलास मग? एसटी आलास? ट्रेन आलास? सकाळी आत्ता पोचलास? नाही, काल आलो. अच्छा. आणि मग मुंबईला कुठे राहतोयस? बँड्राला. अच्छा. कोणावर आलायस तू? आणि आता आत्या माझी. अरे आत्यावर आलायस? आत्या कशी वाटते तुला? चांगली आहे. चांगली आहे ही? घर पोडी आहे? चांगली आहे. आत्याने तुमचं काही हडपलंय वगैरे? नाही. रत्नागिरीला तू आणि बाबा आई सगळे राहतात. हो. आणि आत्या मुंबईला राहते. हो. बरोबर. मग म्हणजे मुंबईला तर जॉबला आहेत ती. हा, म्हणजे मुंबईलाच राहते ना ती. हां, ठीक आहे. तर मग आजोबा गावी राहायचे? हो. मग त्यांची आजोबांची जमीन आहे रत्नागिरीमध्ये? हो. मग ही आत्या कधी भांडते? अच्छा, कझिन आत्या आहे ही. अच्छा. मग ही सख्खी आत्या नाहीये? नाही, सख्खी आत्या. हिचं गाव कोणतं आहे? रत्नागिरीच. मग ही कशी वाटते? हिचे सख्खे जे आहेत ते हिला शिव्या देतात की चांगलं म्हणतात? चांगलंच म्हणते. रत्नागिरीच्या आत्या घरपोडी नसतात. आणि मी रत्नागिरीचाच आहे. आणि माझी आत्या जे आहे
ते मी तुम्हाला सांगूही नाही शकत. हे पैसे माझ्याकडे खूप जास्त असते. जर बाबांना एक बहीण कमी असती. अक्षय कुमारचा मार काय बोललेलो? अक्षय कुमार हां अच्छा, अरे तो वाला जोक. तुला काही नाही देणार ना मी पैसे. पण माझी आत्या चांगली आहे. तुझी आता चांगली आहे. ठीक आहे. मुंबईमध्ये तू येत असतोस. हो. बेस्ट गोष्ट काय वाटते मुंबईच्या बाबतीत तुला? बेस्ट सगळंच असं वाटतं बेस्ट. हां मुली कशा वाटतात तुला मुंबईच्या? सेक्सी असतं. सेक्सी. मी तुला एक मुलगी दाखवतो. तुझं मतपरिवर्तन असं होय. अब्बी ढिकर घे देतो. वळून हा घाबरला. आठवलं ना रत्नागिरीची चेटकीन आठवली ना? हा वाटतं. कशी वाटली हिला? तू ऑन स्केल ऑफ 1 to 10 जर तुला रेट करायचं असेल तर तू किती देशील? 6. काय एवढे 4 का कापले? चांगली क्यूट तर मुलगी आहे यार. मी तर आतापर्यंत जोक मारत. ओळखत नाही अजून. अच्छा ओळखत नाही. ए काय? ठीक आहे. जर हिने तुला डेटसाठी विचारला किती दिवस आहेत आता तू मुंबईमध्ये? अजून मंडेपर्यंत आहे. मंडेपर्यंत मला 500 रुपये जाऊ दे. सेटिंग करून द्या, मी बघतो बाकीचं. हिला देतो आंबे मग. रत्नागिरीचे 50 हापूस कापा बी बर का. ठीक आहे. हा हिने तुला काय नाव आहे तुझं? प्रणवीने तुला डेटसाठी विचारलं, तू काय म्हणशील? हो प्रणवी तू यूट्यूबसाठी हा बोल. हा प्रणवी तू काय बोलशील? हो. तू कुठे राहतोस? इन्स्टा आयडी देशील काय? चमडीगिरी सुरू. मुलं मुंबईची असू दे किंवा रत्नागिरीची, अजेंडा एकच असतो. एक काम कर, आपण सोपं करूया. ठीक आहे, तुझा इन्स्टा आयडी सांग. जर प्रणवी तुला वाटलं शो नंतर तर त्याला हाय पाठव. ठीक आहे, पण तुला तर हिचं माहितीच नाही ना. सो काय नाव आहे? केळ. तुला केळ असे कार्टून म्हणा. केळं काय ना. हा समर्थ _21. समर्थ _21. ठीक आहे. बघ उन्हाळ्यात खूप खुश राशी. तू पण रत्नागिरीचे? आई शपथ. बाबांना बोल. बाबा स्थळ आलंय. बाबा म्हणतील करून टाक, नाहीतरी तुला पोरं भाव नाही दे. समर्थ तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे? म्हणजे गर्लफ्रेंड होती, बेस्ट फ्रेंड होती. हां कधी होती? आणि झाले 2 महिन्याच्या आधी. का मस्ती का गेली तुझ्या आयुष्यातून निघून? चीट केलं. ती पण बेस्ट फ्रेंडने? नाही एक मिनिट. बेस्ट फ्रेंडने तर तिने चीट कसं केलं? म्हणजे आम्ही गर्लफ्रेंड होणार होणार होतो. तू मागणं घातलेलंस काय? तिचा तू काय हलवत चिकन दो प्याजा? नाही. हा तुम्ही म्हणजे काही सीन होता तुमचा? म्हणजे थोडाफार होता. काय थोडाफार सीन? तिचा बॉयफ्रेंड होता पुण्यामध्ये. हां लॉंग डिस्टन्स होता. पुण्यामध्ये बॉयफ्रेंड? पुण्यामध्ये एकाची गर्लफ्रेंड पण? नॉक. हा ठीक आहे. पुण्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड होता. हां आणि आमचा फ्रेंड सर्कल म्हणजे बॉईजचा सगळा. हां त्याच्यामध्ये ती असायची आमच्यासोबत. आणि माझ्याच एका मित्राने तिच्यासोबत चीट केलं. म्हणजे गेम झाला माझा. एक मिनिट, तुझा गेम तर नाहीच झालाय. माझा गेम पुण्यावाल्याचा झाला ना. पुण्यावाल्याला काय माहितीच नाहीये. अरे मग त्याचा गेम झाला ना. तुझा कसा गेम झाला? तू तर नव्हताच ना. पण माझी गर्लफ्रेंड होणार होती ती. तुझी गर्लफ्रेंड होणार? त्याची तर होती ना. हे आत्या बाबा सांग त्याला. तू हरमी असती तो बरोबर झाला असता. तू आता आनंदी आहेस की हे तुला कळलं? हो ना. आता तरी तुला काही तिच्याबद्दल आहे? नाही. आता तिचं नाव काय होतं ना? नाव नको सांगूस. ठीक आहे, पूजा होतं. आपण इमॅजिन करूया. ठीक आहे, आता तुला पूजा बोलली की समर्थ की आता तर मी चीट केलंच आहे, मग तुझ्यावर पण चीट करते ना मी, तर तू काय बोलशील? नाही. का तुला प्रेम हवंय? नको मेसेज करू याला. ठीक आहे, याला जाऊ दे रत्नागिरीला परत. ठीक आहे, एकदा टाळ्या वाजायच्या. तुलाच विचारतो मी, तुला काय वाटायला दिले पाहिजे पैसे? तूच सांग. हा
एक काम कर, आता तुझ्याकडेच ठेव. जेव्हा डेटवर जाशील तेव्हा नाही ठीक आहे देऊन टाकतो. हां ठीक आहे ठीक आहे. अजून कोण आहे? हा तुलाच बोलायचं होतं ना. हा याला दे. हा काय नाव आहे भाऊ? पार्थ. ठीक आहे पार्थ, काय करतोस तू आयुष्यात? ॲथलीट आहो. अरे तू ॲथलीट आहेस, वाटतो पण आहेस. काय कोणता खेळ खेळतोस? जॅव्हलिन थ्रो. अरे तू जॅव्हलिन थ्रो. नीरज चोप्रा. तू तुझा सर्वात लांबचा थ्रो कुठपर्यंत गेलायस तू? 64. 64. आणि त्याचा किती आहे? 90.23. अच्छा. आणि मग तू आहेस अमरावतीचा आणि मग तू प्रॅक्टिस कुठे करतोस? अमरावतीला थोडं HBPM. ऐकू येतं तुम्हाला? थोडं जोरात बोल. हां. HBPM. हे ग्राउंड आहे. हो अच्छा. मग तुम्ही जेव्हा फेकता जॅव्हलिन तेव्हा समोर कोणी नसतं? राहतात ना. मग But- कधी लागण्याची? नाही, आम्ही म्हणले थ्रोवर्स जे आहे एक हॅमर थ्रोवर आणि मी जॅव्हलिन थ्रो आम्ही सोबत प्रॅक्टिस करतो ना. हां. तर तो एरिया पूर्ण आम्ही क्लीन ठेवतो. कोणी तिथं allow जाऊ नाही शकत हां, तिथे. कोणी. अच्छा. आणि हे तुला आवड कशी निर्माण झाली? जेव्हा नीरज चोप्राला गोल्ड मेडल लागलेलं ना. लागलेलं? हा टोकियोमध्ये. तत्कालची तिकीट घेत होता नाही. ना की अरे याला लागलं यार, आपण पण लावूया ना आपला. हां. नाही, टोकियोला त्याला गोल्ड मेडल जेव्हा भेटलं हां. तर माझे सर होते. मी जेव्हा आधी दुसरं प्रॅक्टिस करतो. काय तेव्हा काय खेळ? आर्मी भरतीची प्रॅक्टिस. अच्छा. हां. तर मग सर हाईट वगैरे चांगली तर फेक. हा फेक. मग त्यात एक ट्विस्ट आलेला. हां. हो. काय झालं? गेलेलो एक हप्ता कंटिन्यू प्रॅक्टिस केली. टॅपिंग वगैरे जास्त ते आमची प्रॅक्टिस. टॅपिंग? हा ते असतं ते. अरे, आम्हाला- नॉर्मल. नाही टॅपिंग. अरे एक आपण मिनिट. थ्रो करतो ना नॉर्मल हां. तसा. हां. तर माझा एक मित्र आहे त्यांनी पण सोबतच प्रॅक्टिस चालू केली. त्यांनी हॅमर थ्रोची केली. हां. हॅमर थ्रो असते तुम्हाला माहिती सर? नाही हॅमर. हां हॅमर तर माहिती आहे आम्हाला. नॉर्मल हॅमर नाही. मग? गोला असतं लोखंडी. हां शॉर्टपुट ना. शॉर्टपुट बट त्याच्यात तार लागलेला राहते. तो असा तुला माहिती आहे काय क्यूट आहे यारी. नाही. तुम्ही बिचारले नाही म्हणतो या फेकेल ना जॅव्हलिन. हा ठीक आहे. तो हॅमर तो करा. येऊन मला पायाला लागलेला. तो तुझ्या पायाला लागला. पायाला तू तर लागला. म्हणाला आम्ही खाली ठेवतो सगळं. नाही मी नवीन होतो ना तेव्हा. मग तुला माहित नव्हतं? नाही. हा मग काय झालं? तर ऍक्सिडेंट 9 महिने घरात. हा. हो. अच्छा तुझं फ्रॅक्चर वगैरे झालेलं? फ्रॅक्चर वगैरे अच्छा. झालं. बेड रेस्ट होता 9 महिने. आता ठीक आहेस तू. आता एकदम आणि आता proper. जॅव्हलिन मग तुझं टार्गेट एक असेल ना 64 पर्यंत तू पोहोचलायस. तर तुझं टार्गेट काय की परत तोच अचीव करायचा. 64च अचीव्ह करायचं. मग तो नीरज चोपडा एवढा लांब कसा फेकतो? भरपूर वर्ष प्रॅक्टिस 12-13 वर्ष झालं त्याला. अच्छा मग इव्हेंच्युअली तुमचं वाढत जातं. हळूहळू. हा. एक मीटरसाठी वर्षभर घासावं. मुलांसाठी खूप अवघड आहे ना. मागची म्हणतं 1 मीटर का 1 इंच पण मुलींना माहिती आहे तू अमरावती जिकडे राहतोस की तू असा ॲथलीट आहेस. हो, हो. मग तुला असं अटेन्शन फेमस आहोत. फेमस आहेस हो. तू? ते फॉलोअर्स किती आहे? 2022. अरे बापरे. म्हणजे अमरावतीत फेमस आहे. हां हां. ॲज अ ॲथलीट. ॲज अन ॲथलीट. मग तुला असं मुली अटेन्शन देतात हो भरपूर मिळते. आणि मग तू त्यांना डेट वगैरे करतोस? नाही माझी गर्लफ्रेंड आहे. तुझी गर्लफ्रेंड पण आहे आणि मग ती आनंदी आहे? हो खूप तिथे जास्त. तुझा सर्वात लांब किती वर्षापासून डेट करतेस तू तिला? 1 वर्ष झाले. अच्छा. आणि बेस्ट गोष्ट ती आणि तू काय केली आहेस? काही नाही Hammer through. तेच करते आम्ही म्हणजे. तेच करते म्हणजे? बेस्ट गोष्ट माझ्याकडे तेच करते ना. काय तीच काय म्हणतोय? पेमेंट प्रत्येक जागी तीच करते. अच्छा म्हणजे ती फायनान्शियली स्टेबल आहे तर ती हो. पे करते. हा सर्वीकडे. मग हे तुला बेस्ट गोष्ट वाटते तिच्याबद्दल? शुगर मॉमी आहे? नाही शुगर मॉमी Sugar 2 काय? वर्षांनी मोठी आहे. अरे तू जास्त मोठी नाही. तुला आधी कॉन्सेप्ट क्लिअर करावे लागणार. ठीक आहे तुला हे हॅमर वाल्याला ह्याच्यात तू जास्त तुझ्या डोक्यावर पण पडलेला काही बॉल. तुझा गर्लफ्रेंड हा शुगर मॉमी आहे आणि ते ती 2 माहिती वर्षांनी मोठी आहे. 2च वर्षांनी मोठी आहे. आणि तिला तू कसं पटवलंस? तिनं मला पटवलं. तिने तुला पटवलं? कसं पटवलं तिने तुला? ग्राउंडवरच बघितलं होतं. सगळं ग्राउंडवरच होतंय का? पण तू तर म्हणाला ग्राउंडवर अलाउड नाहीये. मी 2 ग्राउंड आहे ना. एका जिकडे आम्ही थ्रो वगैरे करतो हा. आणि ज्या दिवशी एका ग्राउंडवर मुली ताडतात. नाही एका ज्या दिवशी थ्रो नसते त्या दिवशी आम्ही तिकडे प्रॅक्टिस करतो. तिकडे तुम्ही प्रॅक्टिस हा. करता. छान. सगळं सुरळीत चालू आहे. हो व्यवस्थित. नागपूर Long बेटर distance. वाटतं तुला की मुंबई की अमरावती? मुंबई बद्दल काय बेस्ट वाटतं? सगळं व्यवस्थित आहे. मेट्रोचं काम बघितलंस? वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. तिकडे गेलेलोच नाही मी. मग तू कुठे जातोस आल्यावर? CST कामच नाही पडत मला युनिव्हर्सिटीच काम पडते. अच्छा, University इथे आलास की इथे आणि मग परत? बस परत. अच्छा अच्छा ठीक. एकदा टाळा जायच्यासाठी कोणाला इथे तुमच्यापैकी बाकी कोणी आहे जो ॲथलीट आहे किंवा कोणताही खेळ खेळलाय ॲटलिस्ट डिस्ट्रिक्ट लेवल? तूच. अरे यार तुला काय वाटतं याला दिले पाहिजे पैसे?
नाही दिलं का का ग? ओ ओ हा कॅन्सर ठीक आहे पण नाही म्हणाली ना, नको देऊया. काय वाटतंय? द्या. तुला सगळे विरोधच करतायत. ते म्हणजे अमरावतीवरून आले द्या त्याला. हे चा. कोण आहे तुमच्या कोणी असं आहे ज्याच्याकडे एखादी स्टोरी आहे, म्हणजे ब्रेकअपची किंवा कधी काही गर्लफ्रेंडने चीट केलंय किंवा तुम्हाला कोणी चुना लावलाय? तुझ्याकडे भाऊ चालेल, तू अशी बोललो तर आपण ठीक आहे दे त्याला पास कर. हॅलो भाऊ, काय नाव आहे? ऋतिक. अरे ऋतिक छान. कंगना काय करतोस ऋतिक आयुष्यात? मी आता सध्या तरी जॉबला आहे. अच्छा. आणि ऋतिक नाव कोणी ठेवलं तुझं? बहिणीने ठेवलं. राकेश रोशन म्हणतायत. तुला आहेत अशी 6 बोटं वगैरे? 5 आहेत. इतके नीच आहात. जेव्हा एखाद्या स्पोर्ट्स पर्सनशी बोलत होतो तेव्हा एकदम असे झाले, काय गोळाफेक, हा 6वं बोट आहे ना, बोट नाही आहे. ते पण असं लोमकळ. हे थांबा रे. हा ऋतिक हे नाव तुझं ऋतिकचं डेब्यू व्हायच्या आधी ठेवलेलं की नंतर ठेवलं? म्हणजे त्यांना ऋतिक रोशन आवडला म्हणून त्यांनी ठेवलं? माझ्या बहिणीला आवडलं. हां. तुझ्या बहिणीने तुझं नाव ठेवलंय? हो. बहीण म्हणजे सख्खी बहीण? सख्खी बहीण. किती मोठी आहे तुझी बहीण? 3 वर्षांनी. अरे एक मिनिट तुला कळतंय काय की तू पण तीच आहेस का? नाही, 3 वर्षाच्या बहिणीने डिसाईड केलं की माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. मी एक मिनिट. हां, तुला कळतंय ऋतिक, तू ऋतिकच आहेस पण कोई मिल गया मधला. हो. माँ मुझे कुछ नहीं दिखाई दे रहा माँ. अरे तुझी बहीण 3 वर्षांनी मोठी आहे, पण जेव्हा हो. तू बॉर्न झालास तेव्हा ती 3 वर्षाचीच होती. हो. बरोबर. मग 3 वर्षाच्या मुलीने कसं डिसाईड केलं की भावाचं नाव काय ठेवायचंय? कारण मम्मीने तिला ऋतिक रोशनचे फोटोज दाखवलेले, तर हां. ती तेच घेऊन बसायची की हे हां. आणि तिच्या तोंडात स्वतःच नाव ऋतिकच असायचं. पहिलं शब्द तिचा ऋतिक निघाला. बाबांनंतर ऋतिक निघालं. पहिला बाबा मग दुसरे ऋतिक. हा. काय म्हणतो मग बाबा का नाही ठेवलं? खूप घाणेरडा जोक आलेला माझ्या मनात, पण सध्या कॉमेडीची परिस्थिती पाहता मला तो जोक गिळावा लागेल. तुम्ही इमॅजिन करा मी काय बोलू शकतो असं. हा ठीक आहे म्हणून ऋतिक ठेवलं त्यांनी तुझं नाव. आणि तू आनंदी आहेस तुझ्या नावामुळे? कारण कॉलेज शाळेमध्ये तुला बरेच मित्र चिडवत वगैरे असतील ना तेव्हा? अजूनही चिडवतो. अच्छा. आणि तू आडनाव काय आहे? अच्छा, ऋतिक. आणि तू डान्स वगैरे कसा आहे तुझा? ऋतिक सारखा आहे की काहीच नाही. ऋतिक मधला एक तरी ट्रेट आहे तुझ्यात? हाईट सोडून. कोणताही चीट करतो 6. अरे हा, तिकडेच अडकले लोक. तू गर्लफ्रेंड वगैरे राहिली ऋतिक कधी तुझी? हो. अच्छा. आणि कधी तू चीट वगैरे केलंयस? हा, तू स्टोरी सांगणार होतास काहीतरी, आता आठवलं मला. हा, चीट केलंयस तू कधी? किंवा तिने किंवा तू? हा, केलंयस तू. जेवढा मोठा पॉज तू घेतलास, ऋतिक नावाची पोरं असतात. हा, सांग कसं चीट केलेलंस तू? ओके, तर काय झालं? धार मारायची? हा, तिथे जा. हा हा, याने चीट केलं याच्यावरच भूत. चीट करतोस. 6वं बोट दाखव त्याला. हा ऋतिक. हा ऋतिक. मी 10th मध्ये होतो. हा. तेव्हा माझी ऑलरेडी एक गर्लफ्रेंड होती आणि तिचीच बेस्ट फ्रेंड, तिला मी आवडायचो. 10वीत असताना? हो. हा. तिच्या बेस्ट फ्रेंडला मी आवडायचो. हा. आणि मग मी तिच्यासोबत तिला पण हा बोललो. हा, डबल डेट करत होतो. हा. अँड माझ्या गर्लफ्रेंडला कळलं, पहिल्या गर्लफ्रेंडला कळलं हा. की मी तिच्या बेस्ट फ्रेंडला डेट करतोय, हा बोललो. हा. तर मग खूप इश्यूज झालेले. हा. हो. म्हणजे मुली काही करतात ना. काय 2 गर्लफ्रेंड ठेवलेल्या तू फक्त ना. मग काय बोलली ती तुला येऊन? खूप मोठं. तुंबेश. काय नवीन नावं काढतं. हा. खूप मोठा इश्यू झालेला. म्हणजे काय झालं असा मोठा इशू? माझ्या घरी दादर कळलं. पोलीस हेडक्वार्टरला पोहोचले? काय झालं मोठा इशू?
माझ्या घरी कळलं हा सो तर मग बहीण काय ऑलमोस्ट काढलेलं मला घराच्या बाहेर. बहीण काय म्हणाली हा ऋतिक नाही हा असं म्हणाली हा मग माझ्या बहिणीने तर शिवाय दिल्याच पण मम्मी पप्पांनी पण खूप मारलं हा की बहिणीला मला बहिणीला त्याचं नाव का ठेवलंस तू हा तुला मारलं वगैरे त्यांनी आणि मग ह्या स्टोरीमध्ये ट्विस्ट असा होता की माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला माझ्या मित्रांनी सांगितलं नालायक मित्रांनी सांगितलं की हा डबल डेट करतोय. हो मित्र किती घाणेरडे आहेत ना खूप तू एवढं चांगलं काम करत होतास 2-2 मुलींना आनंदी ठेवत होतास त्यांना जमलं नाही ना हे. ती अजून पण मला मेसेज करते. अजून पण तुला मेसेज करते हो मग ती पण चू दिसते मला